रमजान सणानिमित्त पोलीस ठाणे हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाई करण्याकरता पेट्रोलिंग करत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मारुती सुझुकी कंपनीची वॅगनॉर कार रस्त्यात अडवून घेतलेल्या झडतीत त्या कारमध्ये सुमारे 1,10,000हून अधिक किमतीच्या विविध कंपन्यांच्या विदेशी दारूच्या बाटल्या आढळल्या। चालक सिद्धाराम राचन्ना खजुर्गी वय 45 याला ताब्यात घेण्यात आले। या छाप्यात कारसह 3,12,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, रमजान ईदच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार गंगावणे, पोलीस हवालदार नदाफ खान, पोलीस कॉन्स्टेबल यांना ग्रे कलर मारुती सुझुकी वॅगनर MH20 BY 7781 या वाहनातून अवैधरित्या देशी विदेशी दारूच्या बाटल्या जाणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली। त्यानुसार 17 मार्च रोजी जोड बसवण्णा चौक ते जिजामाता दवाखाना मार्गे सापळा लावून बसले असताना थोड्याच वेळात वॅगनर कार येत असल्याची दिसली। पोलिसांनी त्यास थांबण्याचा इशारा केला असता ती न थांबताच पुढे जात असताना त्यास जिजामाता दवाखाना ते जेल रोड पोलीस ठाणे दरम्यान असलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस बगीच्याजवळ थांबवण्यात पोलिसांना यश आले। ती वेळ रात्री 9:45 होती। चालकाचं नाव सिद्धाराम राचन्ना खजुर्गी, धंदा व्यापार, राहणार नीलमनगर, श्रीशैल किराणा दुकानाजवळ सोलापूर असे सांगितले। यावेळी वाहनाची तपासणी केली असता त्यात 11 खोकी पुठ्ठ्याचे बॉक्स आणि 5 पांढऱ्या पिशव्या दिसून आल्या। त्या बॉक्स आणि पिशव्यांमध्ये विविध कंपनीचे विदेशी दारूचे विविध आकाराचे लहान मोठ्या दारूच्या बाटल्या आढळल्या। त्याची बाजारभावाने किंमत 1,12,000 रुपये असल्याचे पंचांसमक्ष झालेल्या पंचनाम्यात स्पष्ट झाले। या गुन्ह्यात कारसह 3,12,000 रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कामगिरी पोलीस आयुक्त M राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे परिमंडळ, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत, पोलीस निरीक्षक भाऊराव बिराजदार, गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पाटील सोनवणे, सातपुते सहाय्यक फौजदार शरीफ शेख, गजानन कणगिरी, गंगावणे, पोलीस हवालदार माने धुमाळ, नदाफ वायदंडे, पोलीस शिपाई सावंत, जाधव, सिनारे, यसलवाड, देकाणे यांनी पार पाडली। गुन्हे शोध पथक पोलीस स्टेशन जेल रोड यांच्या मार्फतीने एका गुप्त बातमीच्या अनुषंगाने वर्कआउट करून एक दारू पकडण्यात आलेली आहे। यामध्ये प्रामुख्याने सर्व विदेशी दारू जी तस्करी करून घेऊन गेली जात होती, ज्यामध्ये एकूण 3,31,000 रुपये किमतीची विदेशी दारू आणि ते वाहन करणारं वाहन, त्याचबरोबर त्या तस्करी करणारा जो प्रमुख आरोपी आहे त्याला सुद्धा ताब्यात घेण्यात आलेला आहे। कुठून बनावट नाही का कशी आहे? नाही, ही बनावट दारू नाही, फक्त ही बेकायदेशीरित्या तस्करी करून घेऊन जात होते। कुठून आली? ही मार्केटमध्ये विकण्यासाठी घेऊन जात होते। कुठून आली आणि नेमकी स्वस्तात त्यांना कुठे मिळाली आणि अशा स्वरूपात मोठ्या प्रमाणात कुठे मिळाली या संदर्भातला तपास आमचा सुरू आहे। आरोपी किती सर? याच्यात सध्या 1 आरोपी आहे, अजून 2 निष्पन्न होतील। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।